आणि नंतर आपण थेट जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये मोशी कचरा डेपो परिसरातील एका मोठ्या दुर्घटनेनं आतापर्यंत 14 जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलेलं आहे। इथल्या कचऱ्यापासून ऊर्जा निर्मिती प्रकल्पातील 2 मजली बांधकामाधीन इमारत अचानक कोसळली। या ढिगाऱ्याखाली जवळपास 23 जण अडकल्याची भीती होती, ज्यातील 14 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं असून घटनेची तीव्रता पाहता एनडीआरएफ आणि अग्निशामक दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी पोहोचले। उर्वरित नागरिकांना बाहेर काढण्यासाठी युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू आहे। तीन जण कॉन्टॅक्टमध्ये आहेत। अजून खालून 3 ते 4 जण बोलतायत, आवाज त्यांचा येतोय, पण आपण अजून तिथपर्यंत आपण पोहोचलो नाही, म्हणजे आपल्याला ते दिसलेले नाही आहेत। आणि म्हणून अशा पद्धतीने आता हे सगळं वॉर लेव्हलवर युद्धपातळीवर काम चाललेलं आहे। कोणी याच्यामध्ये आपलं त्याला प्राण त्याचा गमवावा लागणार नाही, अशा पद्धतीने हे ऑपरेशन चाललेलं आहे। थोडा वेळ लागेल, सकाळपर्यंत चालेल, पण मला वाटतं की सगळे सुखरूप बाहेर येतील। आपण थेट जाऊयात पिंपरी चिंचवडमध्ये। त्या ठिकाणी आमचे प्रतिनिधी गोपाळ मोटघरे उपस्थित आहेत, त्यांच्याकडून आपण अधिक माहिती घेऊयात। गोपाळ, पिंपरी चिंचवड शहरातील मोशी येथील कचरा डेपोची प्रशासकीय इमारत काल दुपारी कोसळली होती। त्यानंतर या ठिकाणी बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं। आपण पाहू शकतो की या ठिकाणी जवळपास 18 तास झाले अजूनही युद्धपातळीवर बचाव कार्य करण्यात येत आहे। एनडीआरएफ त्याचबरोबर पिंपरी चिंचवड महापालिकेचं अग्निशमन दल आणि भारतीय लष्कराची मदत घेऊन या ठिकाणी मागील 18 तासापासून बचाव कार्य करण्यात येत आहे। आतापर्यंत या ठिकाणी जवळपास 9 जणांची सुखरूप सुटका करण्यात आलेली आहे। मात्र अजूनही ह्या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली जवळपास 7 ते 8 लोक अडकल्याची जी शक्यता आहे ती व्यक्त करण्यात येत आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो की जेसीबी मशीन, पोकलँड मशीन आणि याच्या सहाय्याने या ठिकाणी जे बचाव कार्य करण्यात येत आहे। त्याचबरोबर या ठिकाणी डॉग स्क्वॉड देखील बोलवण्यात आलेलं आहे। डॉग स्क्वॉडच्या माध्यमातून या ठिकाणी कुठे जे कर्मचारी अडकले आहेत त्याची माहिती घेतली जाणार आहे। इथून पुढे काही तास या ठिकाणी जे आहे ते सर्च ऑपरेशन सुरू राहणार आहे। गोपाल मोटघरे, साम टीव्ही न्यूज, पिंपरी चिंचवड।